जपानी पद्धतीनं मुलांचा मेंदू ब्रेन कसा घडवावा. जपानमध्ये एक 5 वर्षांचं मूल एकाच गोष्टीवर तब्बल 45 मिनिटे फोकस ठेवू शकतं. पण आपल्याकडे भारतात अनेक पालक त्यांच्या मुलाला फक्त 5 मिनिटे शांत बसवण्यासाठी झगडत असतात. तर मग असा काय फरक आहे? आयुष्याच्या पहिल्या 5 वर्षांमध्ये नक्की काय वेगळं होतं जे लक्ष म्हणजे अटेन्शन आणि स्वनियंत्रण म्हणजेच सेल्फ कंट्रोल यामध्ये एवढा मोठा बदल घडवतं? टोकियो मेडिकल युनिव्हर्सिटीच्या 2024च्या अभ्यासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. 6 विशिष्ट सवयींमध्ये वाढलेली मुलं वयाच्या 7व्या वर्षापर्यंत इतर मुलांपेक्षा तब्बल 40% जास्त फोकस, मेमरी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स दाखवतात. आणि यासाठी जपानी पालक कोणत्याही महागड्या ॲप्स, फ्लॅश कार्ड्स किंवा ब्रेन ट्रेनिंग प्रोग्राम्स वापरत नाहीत. फक्त साध्या रोजच्या सवयी ज्या आपल्याला माहीत आहेत पण आपण विसरलो आहोत. चला या 6 सवयी हॅबिट्स समजून घेऊया. पहिली सवय, झोप, स्लीप सर्वात महत्वाची. जपानमध्ये मुलाची झोप सगळ्यात आधी येते. मग ती लग्नाची पार्टी असो, नातेवाईकांकडे जायचं असो किंवा जत्रा उत्सव, मुलाच्या झोपेशी तडजोड नाही. 1 ते 5 वर्षांच्या मुलांना जपानमध्ये रोज 11 ते 12 तास झोप मिळते. या उलट आपल्याकडे भारतात अनेक मुलांना रात्री उशिरापर्यंत टीव्ही किंवा मोबाईलमुळे फक्त 8-9 तासच झोप होते. ओसाका युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार झोपेमध्येच मुलाचा ब्रेन दिवसभर शिकलेल्या गोष्टी ऑर्गनाइज करतो आणि लॉंग टर्म मेमरीमध्ये साठवतो. झोप कमी झाली की हा प्रोसेस अडतो आणि ब्रेन डेव्हलपमेंट मंदावतो. आपल्या घरात काय होतं? संध्याकाळी 7 नंतर मुलाला झोपवण्याऐवजी आपण त्याला कार्टून बघायला किंवा मोबाईलवर खेळायला ठेवतो. एक दिवस उशीर झाला तरी काय होतं असं म्हणतो, पण न्यूरोसायन्स सांगते 1 रात्रीची कमी झोप सुद्धा ब्रेनवर परिणाम करते. झोप ऑप्शनल नाही, ती फाउंडेशनल आहे. दुसरी सवय, रोज निसर्गात वेळ घालवणे. जपानमध्ये मुलं रोज किमान 1 तास बाहेर घालवतात, पाऊस असो, थंडी असो. फक्त पार्क नाही तर मातीत खेळणे, झाडावर चढणे, दगडगोटे गोळा करणे. क्योटो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात दिसलं की निसर्गात घालवलेला वेळ ब्रेनमधील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो फोकस, निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग आणि सेल्फ कंट्रोलसाठी जबाबदार आहे, त्याची योग्य वाढ होण्यास मदत करतो. आपल्या भारतीय संदर्भात विचार करा. पूर्वी मुलं शेतात, नदीकाठी, आंब्याच्या बागेत खेळत असत. आता मात्र उन्हाळ्यात बाहेर जाऊ नको, घाण लागेल, पडशील असं म्हणत आपण मुलांना घरात कोंडतो. तीच चूक आहे. माती, वाळू, पाणी, झाडांची सावली हे सगळं फुकट मिळणारं ब्रेन डेव्हलपमेंट आहे. तिसरी सवय, स्क्रीन टाईमवर कडक मर्यादा. हा स्टेप सर्वात कठीण वाटतो पण सर्वात महत्वाचाही आहे. जपानमध्ये 3 वर्षांखालील मुलांना 0 स्क्रीन्स म्हणजे मोबाईल, टीव्ही, टॅबलेट काहीही नाही. 3 ते 6 वर्षांच्या मुलांना जेमतेम 30 मिनिटे. आपल्याकडे अनेक भारतीय मुलं रोज 4 ते 6 तास स्क्रीन बघतात. जेवताना यूट्यूब, झोपताना कार्टून, रडू नये म्हणून मोबाईल हे आपल्या घरातलं नेहमीचं चित्र झालंय. टोकियोच्या MRI स्टडीजनी दाखवून दिलं की 5 वर्षांआधी जास्त स्क्रीन एक्सपोजर असलेल्या मुलांच्या ब्रेनमध्ये व्हाईट मॅटर कमी होतं, जे लँग्वेज, लिटरसी आणि हायर कॉग्निटिव्ह स्किल्ससाठी आवश्यक आहे. हे थिअरिटिकल नाही, हे मोजता येणारे बदल आहेत. स्क्रीन मुलाला शांत ठेवते हे खरं, पण त्या प्रत्येक तासात मूळ खरी न्यूरल कनेक्शन्स बांधण्याची संधी गमावतं. चौथी आणि 5वी सवय, हाताने अनुभव, भरपूर हालचाल आणि सेन्सरी प्ले. जपानी मुलं रोज मातीत, पाण्यात, पिठात, चिखलात खेळतात. आईसोबत स्वयंपाकघरात जातात, झाडांना पाणी घालतात, क्ले आणि डोसोबत खेळतात. नगोया युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जेव्हा मुलं हातांनी वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतात तेव्हा ब्रेनचे एकत्र अनेक भाग एकाच वेळी ॲक्टिवेट होतात. सेन्सरी इन्फॉर्मेशन, मोटा कोऑर्डिनेशन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एकाच वेळी काम करतात. याला इंटिग्रेटेड लर्निंग म्हणतात. आपल्या आजीने हे आधीच जाणलं होतं. चकली, लाडू, भाकरी बनवताना मुलाला आईजवळ बसवणं, माती चिखलात खेळू देणं हे सगळं ब्रेन बिल्डिंग म्हणजेच मेंदूचा विकास करणेच होतं. पण आता आपण कपडे खराब होतील, हात घाण होतील म्हणून मुलांना रोखतो. 3 वर्षांच्या मुलाला खरे पीठ दिलं तर तो जे सेन्सरी एक्सपिरियन्स घेतो ते कोणताही डिजिटल गेम देऊ शकत नाही. 6वी सवय, खऱ्या प्रत्यक्ष गप्पा, फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन. जपानी पालक मुलांसोबत रोज जेन्युइन म्हणजेच मनापासून बोलतात. फक्त शेजारी बसणं नाही, पूर्ण लक्ष देऊन ऐकणं, बोलणं, प्रश्न विचारणं.
टोकियो मेडिकल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात आढळलं की वयाच्या 5व्या वर्षापूर्वी मुलाने जेवढी रिअल कॉन्व्हर्सेशन्स ऐकली आणि केली तेवढीच त्याची ब्रेन ग्रोथ, व्होकॅब्युलरी आणि अकॅडमिक प्रगती होते. पण टीव्ही किंवा यूट्यूबवरून ऐकलेल्या भाषेचा हाच परिणाम होत नाही, कारण मुलाने ऐकणं, समजणं आणि रिस्पॉन्ड करणं हे तिन्ही झाले पाहिजे. आपल्या घरी कसं असतं, मूल खेळत असतं आणि आपण मोबाईलवर असतो. आपण जवळ असतो पण प्रेझेंट नसतो. हीच मोठी चूक आहे. मुलासोबत जमिनीवर बसा, ते काय करतंय ते बघा आणि बोला, अरे हा दगड किती गोल आहे, तो कुठून आणलास? हे साधे शब्द ब्रेनचा विकास घडवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली 5 वर्ष अकॅडमिक प्रेशरसाठी नाहीत. जपानी पालक 5 वर्षांआधी मुलांना रीडिंग, रायटिंग, मॅथ्स शिकवण्यासाठी जोर देत नाहीत. ते फ्लॅश कार्ड्स, कोचिंग आणि लवकर फॉर्मल एज्युकेशन यापासून दूर राहतात. संशोधन सांगतं, जी मुलं पहिली 5 वर्ष खेळण्यात, निसर्गात, सेन्सरी एक्सपिरियन्सेसमध्ये घालवतात, ती नंतर अकॅडमिकदृष्ट्या जास्त यशस्वी होतात, कारण त्यांचा ब्रेन अधिक मॅच्युअर, ऑर्गनाइज्ड आणि तयार असतो. आपल्याकडे मात्र 2 वर्षात ABCD आलं पाहिजे, 3 वर्षात काउंटिंग, 4 वर्षात रायटिंग असा प्रेशर सुरू होतो. पण हे ब्रेनला मदत करत नाही, उलट घाई केल्यामुळे फाउंडेशन कमकुवत होतं. थोडक्यात या 6 सवयी ज्या ब्रेन घडवतात, या 6 सवयी असा मेंदू घडवतात जो लक्ष केंद्रित करू शकतो, शिकू शकतो आणि प्रगती करू शकतो. हे लहान वयातच अभ्यासाची सक्ती केल्यामुळे नाही, तर आधीच एक भक्कम पाया घातला गेल्यामुळे आहे. या 6 सवयी महाग नाहीत, एक्झॉटिक नाहीत. खरं सांगायचं तर आपल्या आजी आजोबांनी हेच केलं होतं. आपण फक्त त्या सवयी परत आणायच्या आहेत. या 6 सवयीपैकी कोणती सवय तुम्हाला सध्या सर्वात आव्हानात्मक वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा.